मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी पुन्हा 2 समित्यांची स्थापना, लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायकी प्रणाली समितीची स्थापना। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्टला मतदान। नागपूर जिल्हा परिषदेच्या एका आणि विविध पंचायत समित्यांच्या 4 रिक्त पदांच्या होणार पोटनिवडणुका। 12 ऑगस्टला मतमोजणी। ओबीसी आक्रोश मोर्चाला सुरुवात करणार। 22 ते 25 जुलै पहिला टप्पा असेल। अंबडपासून मोर्चा सुरू होईल, त्यानंतर संपूर्ण राज्यात मोर्चा जाईल। लक्ष्मण हाकेंची माहिती। शिक्षण हक्क अधिनियमानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या आरक्षित जागांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू। सोडतीची निवड आणि प्रतीक्षा यादी उद्या प्रसिद्ध होणार। खासगी विद्यापीठांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचं निरीक्षण करण्यासाठी समिती गठीत। लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। अहमदनगरमध्ये झिकाचे 2 रुग्ण आढळले। नव्याने लागण झालेल्या रुग्णांमध्ये गरोदर महिलांचा समावेश। नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावेत, प्रशासनाचं आवाहन। मुंबई गोवा महामार्गावरच्या सावर्डेतील उड्डाणपुलाला तडे जाऊन पूल खचला। कालपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद। खासदार सुनील तटकरेंनी केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी। संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत महामार्ग दुरवस्थेबाबत दिले कामकाजाचे आदेश। खारपाडा ते इंदापूर अशी केली पाहणी। दिलीप खेडकरांना 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन। खेडकरांनी केला होता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। पुणे सत्र न्यायालयाकडून अर्ज मंजूर। तुळजाभवानी मातेचा सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार। मंदिर संस्थांकडून मोबाईल ॲप तयार। 22 जुलैपासून ऑनलाईन सुविधा सुरू होईल। प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना। उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।